अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सगळे सुखी समाधानी आणि आनंदी राहोत एवढेच महाराजांच्या चरणी मागणं करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर 23 मे 2024 वार गुरुवार या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा. तर या दिवशीचा पौर्णिमेचा काळ कधी सुरू होतो हे सुरुवातीला पाहूयात. 22 तारखेला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 6:49 पौर्णिमाची सुरुवात होते. तर 23 तारखेला म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी 7:23 ती संपते. असा आहे पौर्णिमेचा कालावधी. तर सत्यनारायण कधी करायचा, तर बुधवारी 6:29 नंतर सत्यनारायण केला तरी चालेल किंवा गुरुवारी 7:23 अगोदर सत्यनारायण केला तरी चालेल. दोन्ही दिवशी सत्यनारायण चालतो, कारण दोन्ही वेळेस प्रदोष काळ आलेला आहे. सत्यनारायण हे आपल्याला पौर्णिमा कालावधीतच करायचे आहेत. आता वैशाख पौर्णिमेला कुठला योग आलेला आहे हे सुरुवातीला पाहूयात. तर गुरु आदित्य योग, शुक्र आदित्य योग आणि गजकेशरी योग असे सर्वार्थ सिद्धी योग हिंदू पंचांगानुसार जुळून आलेले आहेत. म्हणून या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ह्या दिवशी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करून पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यायचं आहे. त्यात गुरुवार असल्यामुळे त्याचे महत्त्व आणखीन वाढलेले आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि कुठल्याही शुभ दिवशी सेवा करताना त्याचे कर्मफळ तेवढ्याच पटीने जास्त मिळत असते. सेवा तर आपण करतच असतो, पण आपण सुरुवातीला दानाकडे वळूयात. म्हणजे ह्या दिवशी जे 3 योग जुळून आलेले आहेत, ह्या दिवशी दान काय करायचं आहे. तर सध्या भरपूर असा कडक उन्हाळा चालू आहे, त्यामुळे तुम्ही कुणाला चप्पल दान करू शकतात किंवा कुणाला छत्री दान करू शकतात किंवा अन्नदान करू शकतात. चप्पल प्लॅस्टिकची दान करू नका, अन्नदान करू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी जर पाणी नसेल, जी सामूहिक जागा आहे तिथे तुम्ही एखादा पाण्याचा माठ भरून दान देऊ शकतात. असं कोणतंही दान करू शकतात. मनात कोणताही भाव न ठेवता, कोणतीही इच्छा न ठेवता अगदी मनापासून हे दान करा. तर हे झालं दानाबद्दल. तर गुरुवार असल्यामुळे गुरुची सेवा तर आपण करतच असतो, पण भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी त्यांच्या फोटोला किंवा मूर्तीला, आता कोणतीही मूर्ती असू देत, श्रीकृष्ण भगवान असू देत किंवा पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी असू देत किंवा विष्णू भगवान असू देत, आपल्याकडे फोटो असू देत किंवा मूर्ती असू देत, मग त्या दिवशी आपण पुरुषसूक्ताचा अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मी यांना श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा आहे जलाभिषेक करून. नंतर त्यांना त्यांच्या जागेवर स्थानपन्न करून आपण तुळशीपत्र, विष्णू सहस्रनामावली म्हणत व्हायचं आहे. जमत असेल तर विष्णू सहस्रनामावली अवश्य घ्या, नाही जमलं तर सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीपत्र अर्पण करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना. जे शक्य होईल ते अवश्य करा. सत्यनारायण झाल्यानंतर देवासमोर बसून आपल्याला 11 वेळेस व्यंकटेश स्तोत्र श्रवण किंवा पठण करायचं आहे, जे आपलं संस्कृतमधलं आहे आणि जे आपण रोज श्रीयंत्रावरती जलाभिषेक करताना घेत असतो. ते व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 11 वेळेस पठण किंवा श्रवण करायचं आहे. नंतर श्रीसूक्त 16 वेळेस घ्यायचं आहे. जमत असेल तर अवश्य घ्या, वेळ असेल तर अवश्य घ्या. 16 वेळेस नाही जमलं तर 1 वेळेस तरी निदान कमीत कमी घ्या. नंतर श्रीयंत्रावरती किंवा आईसाहेबांच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असतं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याला. तर नवार्णव मंत्राने करा किंवा आपल्याकडे कुंकुमार्चन पुस्तक विधी पूर्ण आहे, प्रत्येक सेवेकरांच्या घरी त्या विधीनुसार करा किंवा नाहीच कुठलं जमलं तर नित्यसेवेमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमो नमः, श्री महालक्ष्मी देवे नमो नमः या मंत्राने देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो. तर हे कुंकुमार्चन आईसाहेबांच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती अवश्य करा. नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबेर मंत्र 16 वेळेस, हे सगळे मंत्र 16 वेळेस घ्यायचेत. जर तुम्हाला वेळ असेल तर 108 वेळेस घेतले तरी काही हरकत नाही आहे, पण कमीत कमी 16 वेळेस तरी घ्या. आता महालक्ष्मी अष्टकम, त्या दिवशी गुरुवार आहे, पौर्णिमा आहे आणि आपण सत्यनारायण केलेलं आहे, त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अनन्यसाधारण सेवा आपण करत आहोत. मग त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकमचा
देखील समावेश करूयात. एक वेळेस जमेल, एक वेळेस पाठ करा. अगदी थोडाच वेळ लागतो, 16 वेळेस जमेल 16 वेळेस करा. अति उत्तम आहे 16 वेळेस केल्यानंतर. महालक्ष्मी अष्टकम ज्यांच्याकडे पुस्तक नाही, आपल्या नित्यसेवेमध्ये नाही येते, आपल्याकडे यूट्यूबला तुम्हाला अवेलेबल होईल, किंवा आपलं जे मार्गशीर्ष महिन्यातल्या कथेचं पुस्तक आहे त्याच्या मागच्या पानावर महालक्ष्मी अष्टकम आहे, तर ते पठण करा. एक वेळेस जमलं एक वेळेस किंवा 16 वेळेस. हे सर्व सेवा करून आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेणार आहोत, संतुष्ट करून घेणार आहोत आणि यांची कृपा आपल्या घरावरती नेहमीच राहू देत अशी प्रार्थना करणार आहोत. ज्या ज्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूची सेवा होते त्या त्या घरामध्ये काहीही कधी कमी पडत नाही. आपण संसारिक माणसे आहोत, त्यामुळे रोज ही सगळी सेवा आपल्याला करणं शक्य होत नाही, वेळेअभावी होत नाही. पण ज्या दिवशी असे काही अनन्यसाधारण दिवस, शुभ दिवस येतात, त्या दिवशी मात्र सेवा चुकवायची नाही आणि ही सेवा करून आपल्या पुण्यपदरी पाडून घ्यायचं. त्यामुळं हा व्हिडिओ सेवा चुकवू नका गुरुवारी येणाऱ्या पौर्णिमेला. आणि आणखीन एक, सत्यनारायण झाल्यानंतर जर सहज शक्य असेल तर सत्यनारायण भगवान यांच्यासमोर दुर्गा सप्तशती पाठाचं पठण नक्की करा किंवा श्रवण तरी करा. तर वेळेअभावी नाहीच जमलं तर दुर्गा सप्तशती पाठाच्या ऐवजी तुम्ही सिंधकुंजिका स्तोत्र देखील पठण करू शकता. जितकं दुर्गा सप्तशती पाठाचं महत्त्व आहे तितकंच सिद्धकुंजिका स्तोत्र या पाठाचं देखील आहे आणि तितकीच फलप्राप्ती देखील होते. तर अशी, आणि गुरुवार आहे त्यामुळे गुरुवारची सेवा देखील चुकवू नका, गुरुची सेवा देखील चुकवू नका. सगळ्यात महत्त्वाचं सत्यनारायण चुकवू नका. सत्यनारायण हा पौर्णिमा कालावधीतच करा. बाकी सत्यनारायणाचा व्हिडिओ आपण पूर्ण डिटेल गुरुवारी करणारच आहोत. माझ्या घरी मी कसा सत्यनारायण करते हे डिटेल व्लॉगिंग मी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा अजून चॅनलला केलं नसेल तर. आणि बाकी हा दिवस परत येणार नाही आहे, त्यामुळं कळकळीची विनंती सगळ्यांना, ह्या दिवशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, सेवा चुकवू नका. आणि बाकी केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते, रुजू करते आणि तुमचं सगळ्यांचा निरोप घेते. परत भेटण्यासाठी सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, मनापासून कृतज्ञता. असंच प्रेम माझ्या व्हिडिओला देत राहा. भरपूर भरभरून प्रेम येत आहे, भरपूर छान छान कमेंट येत आहेत आणि छान आपले व्हिडिओ चालत आहेत. तुम्हाला माझी केलेली सेवा, माझी केलेली देवपूजा आवडती आहे, हे ऐकून किंवा हे पाहून खूप छान वाटतं. महाराजांचेच आशीर्वाद आहेत कुठेतरी, किंवा त्यांचीच कृपा आहे म्हणून आपण हे रोज भेटतो आहोत. तर चला तर मग उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तर थांबते आता इथेच. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.